पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 10,000 प्लस पदांसाठी जे येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती निघत आणि हे सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे, लक्षात ठेवा। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी-12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय आहे, उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते विषय, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, निवड प्रक्रिया या ठिकाणी काय आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला पोलीस भरतीचा या ठिकाणी दाखवून देणार आहे। आणि तुमचं ग्राउंड या ठिकाणी कोणत्या महिन्यापासून या ठिकाणी चालू होणार आहे पोलीस भरतीचं, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी-12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10,000 पोलिसांची भरती। उन्हाळा पावसाळ्यामुळे भरती लांबली, एकाच पदासाठी एकापेक्षा अर्ध ठरणार अपात्र। विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतच्या पोलिसांच्या रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे, पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतर म्हणजे साधारणतः 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले। 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले। राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो। यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार, सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक निघतील, त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। आगामी 10,000 पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहे। सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळ्यामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे। सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल। दरम्यान एप्रिल 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवेळी 17,471 जागांसाठी 17 लाखावर अर्ज आले होते। आता ही अर्जाची संख्या त्या प्रमाणातच राहील, या दृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे। पोलीस भरतीची मैदानी एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल। मैदानीतून 10 प्रमाणात एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहे। ठीक आहे, तर मैदानी चाचणी जे जवळपास 15 सप्टेंबर पासून आपल्या या ठिकाणी चालू होणार आहे आणि भरतीसाठी एकूण जो कालावधी या ठिकाणी लागणार आहे तर 4 महिने या ठिकाणी कालावधी जाणार आहे आणि अंदाजी अर्ज या ठिकाणी येणार आहे तर जवळपास 11 लाख या ठिकाणी अर्ज येणार आहे। आणि यावेळी जर आपण पाहिलं तर यावर्षी काय असणार आहे की एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र या ठिकाणी ठरणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा जवळपास 10,000 जागांसाठी ही पोलीस भरती निघत आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये आपण शिक्षणाचा जर विचार केला तर पहा एक बॅट्समनचं पद आहे, तर बॅट्समनमध्ये आपल्याला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। बाकी कारागृह झालं, शिपाई झालं, चालक झालं, त्याचबरोबर SRPF झालं, यामध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर पहा जे शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर जे बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर जे कारागृहाचं पद आहे, तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 लागते। SST ला 5 वर्षाची सूट आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये जे चालकचं पद आहे तर चालकमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 19 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SST ला 5 वर्षाची सूट यामध्ये असते। आणि SRPFचं पद जर आहे, SRPFचं जे पद आहे तर SRPF मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 लागते आणि SST ला 5 वर्षाची सूट यामध्ये असते। ठीक आहे, तर एवढं यामध्ये वयोमर्यादा लागते। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 350 रुपये एवढी फी असते। ठीक आहे, तर यावर्षी जर आपण पाहिलं पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहा जे बॅट्समन पद झालं, त्याचबरोबर जे शिपाई पद झालं, त्या कारागृह पद झालं, तर यामध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर 50 मार्काचा यामध्ये तुमचा सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे। तर 1600 मीटर रनिंग आहे,
20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे जे आपलं 50 मार्काचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे चालकचं पद आहे, तर चालकमध्ये जर पाहिला आपण तर चालकमध्ये दोनच इव्हेंट आहे. 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग हे 30 मार्कासाठी, त्याचबरोबर गोळा फेक आहे 20 मार्कासाठी. अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड चालक पदामध्ये असणार आहे. आणि SRPF मध्ये जर पाहिला आपण तर SRPF मध्ये 3 इव्हेंट आहे. तर SRPF मध्ये 5 किलोमीटर रनिंग हा पहिला इव्हेंट आहे आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 25 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला 50 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. आणि जसजसा तुमचा टाइम वाढणार आहे 25 मिनिटापेक्षा जास्त तर तसतसे कमी मार्क तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. आणि गोळा फेक आहे SRPFला 25 मार्कासाठी, त्याचबरोबर जे 100 मीटर आहे 25 मार्कासाठी. अशा प्रकारे आपलं 100 मार्काचं हे ग्राउंड असणार आहे SRPFचं. आणि SRPFचा जो कट ऑफ आहे हा जवळपास जे 91च्या वरतं, त्याचबरोबर 93च्या वरतं कट ऑफ जात असतो. म्हणजे 91च्या खाली जर आपल्याला 90च्या खाली जर मार्क असेल तर कमी त्या ठिकाणी चान्सेस असते की बा आपल्याला या ठिकाणी पेपरसाठी बसवण्यात येणार आहे म्हणून. ठीक आहे. तर SRPFचा जे फिजिकलचा जो कट ऑफ हा एकदम हाय लागत असते, म्हणजे 91च्या वरती त्यामध्ये पाहिजे पेपरसाठी बसण्यासाठी. ठीक आहे. आणि उंचीचा जर आपण विचार केला तर जे बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर शिपाई झालं, कारागृह झालं, चालक झालं, तर यामध्ये उंची जी आहे 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते. ठीक आहे. आणि छातीचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपली छाती या ठिकाणी 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढी यामध्ये पोलीस भरतीमध्ये उंची असते. त्याचबरोबर SRPF मध्ये जे उंची आहे तर 168 सेंटीमीटर उंची जी आहे SRPF पदामध्ये पाहिजे. SRPF पदले उंची जास्त लागते, म्हणजे 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी लागते, कारण की SRPF भरतीमध्ये भरपूर मुले उंचीमध्ये त्या ठिकाणी काटल्या जात असते स्टार्टिंगला. तर 168 सेंटीमीटर उंची SRPFला लागते. छाती त्यामध्ये 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर आपलं जे पोलीस भरतीमध्ये जे पेपर असते, तर पेपरचा जो अभ्यासक्रम आहे SRPF झालं, चालक झालं, बॅट्समन झालं, शिपाई झालं, कारागृह झालं, तर पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तर परीक्षा हे 100 मार्काची असते पोलीस भरतीमध्ये. आणि एका पदासाठी 10 उमेदवारांना त्या ठिकाणी बोलावले जाते लेखी परीक्षेसाठी. तर यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्यामध्ये करंट अफेअर्स सुद्धा असते. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. तर टोटल 100 मार्काचा हा पेपर असते. आणि पेपरमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग नसते आणि 90 मिनिटात आपल्याला टाइम भेटते पेपरसाठी, तर निगेटिव्ह मार्किंग नसते, तर 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून यायचं या ठिकाणी असते. ठीक आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये चांगली ही 10,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे. आणि याच्या अगोदर सुद्धा जे आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे, त्याचबरोबर मुख्यमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही ही 10,000 जागांसाठी भरती काढणार आहे. नक्की जे विद्यार्थी मिळवणं हे भरती निघणार आहे, लक्षात ठेवा. कारण की याच्या अगोदर 35,000 जागांसाठी जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे म्हणजे त्यांनी 2 वर्षामध्ये जे 2-3 वर्षामध्ये जवळपास 35,000 प्लस जागा त्या ठिकाणी भरल्या. 2023ला सुद्धा जवळपास 18,000 जागांसाठी त्यांनी भरती काढली होती. त्याचबरोबर 2024ला सुद्धा त्या ठिकाणी जवळपास 17,000 जागांसाठी भरती काढली होती. तर नक्कीच जे विद्यार्थी मिळवणं नवीन पोलीस भरती हे 10,000 जागांसाठी येणार आहे, लक्षात ठेवा. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. ग्राउंडची तयारी सुद्धा चालू द्या, त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा तयारी चालू द्या. दोन्ही या ठिकाणी आपलं आतापासून चालू द्या. ते गोळा फेक झालं हे सुद्धा आतापासून आउट ऑफ करा. 100 मीटर सुद्धा आउट ऑफ करा. त्याचबरोबर जे 1600 मीटर रनिंग, 5 किलोमीटर रनिंग सुद्धा आतापासून प्रॅक्टिस चालू द्या. ठीक आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.